ओझर नजीक शिरसगाव शिवारात सुखोई लढाऊ विमान कोसळले, जीवितहानी नाही। निफाड तालुक्यातील येथील HAL लढाऊ विमानाच्या कारखान्यातील मध्ये जेट विमान हे 4 रोजी दुपारी 1 वाजेच्या एका शेतात कोसळले असून कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मात्र वायुसेना दलाचा एक जवान जखमी झाला असल्याचे समजते। सदरचे विमान हे ओझर येथील विमान कंपनीतील सरावाची लढाऊ विमान असल्याचे समजते। ओझर कसबे सुकेने कोकणगाव शिवारातून हे विमान जात असताना शिरसगाव शिवारात वडाळी रस्त्यावरील ज्ञानेश्वर मोरे यांच्या टोमॅटोच्या शेतात पडले। कुठलीही जीवितहानी झाली नाही। सदरचा विमान अपघात नक्की कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नसून घटनास्थळी HAL कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले आहे। आमदार दिलीप बनकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। तसेच आग विझवण्यासाठी ओझर टाउनशिप, ओझर व पिंपळगाव येथील बंब दाखल झाले आहेत। पायलट पॅराशूटच्या मदतीने बाहेर आला आहे। दोन्ही पायलट सुरक्षित असल्याचे समजते। शिरसगाव येथील ज्ञानेश्वर मोरे यांच्या शेतात टमाटा तसेच कोबी हे पिके असून सुकाळी विमानाचे सर्व अवशेष मोरे यांच्या 3 एकर जमिनीच्या वेगवेगळ्या भागात विखुरले गेले असल्याचे दिसत होते। 3 एकर क्षेत्रावरील टोमॅटो, विहीर, विजेचे खांब, पाण्याची पाईपलाईन, कोबी पीक याचे मोठे नुकसान झाले असून 100% नुकसान झाले असल्याची माहिती ज्ञानेश्वर मोरे यांनी दिली। पडलेले विमान पाहण्यासाठी शिरसगाव, कोकणगाव, कसबे सुकेने, ओझर, पिंपळगाव, भाऊसाहेब नगर, वडाळी नजीक दिली होती। त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिसांना चांगली कसरत करावी लागते। वावी ठुशी येथेही असेच विमान कोसळले होते। त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे। मी ज्ञानेश्वर नारायण मोरे, माझ्या शेतात विमान पडले, पण तांबट्याचं प्लॉट लावायचं होतं इकडे। त्याच्यानंतर इकडं विहीर आहे, बोर आहे, पोल वगैरे सगळं पडलंय। बोर आहे जो तुटून गेलंय पुढं, विहिरीची पडझड झाली आहे। तिकडं राहिलं तेव्हा हेलिकॉप्टर आलं ते तिकडं कोबीच्या उतरलो। इकडे पब्लिक एवढी आली तर सगळ्या पिकाची झोपली। कोबीची पूर्ण नुकसान झाली का? पूर्ण नुकसान झालेली 100%। किती क्षेत्र होतं तुमचं? आता इकडं जो 5 बिघेचं जवळजवळ 5-6 बिघेचं नुकसान झालं। नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी निलेश सगर, कसबे सुकेने।